नमस्कार, मी सुमित आणि आपण बघताय मीडिया वर्ल्ड न्यूज नेटवर्क पुणे। खरं तर उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे आणि आज अनेक उमेदवारांनी आपले आपले अर्ज या ठिकाणी दाखल केले। परंतु अनेक ठिकाणी आता भारतीय जनता पार्टीचं आपण बघितलं असेल की लगभग 2600 या ठिकाणी उमेदवारी अर्ज किंवा इच्छुक या ठिकाणी होते। परंतु त्यापैकीच अनेक उमेदवारांना या ठिकाणी एव्ही फॉर्म न मिळाल्यामुळे आता या ठिकाणी कुठेतरी नाराजगी व्यक्त होते। मी ज्या ठिकाणी सध्या उपस्थित आहोत ते नांदेड सिटीचा हा परिसर आहे आणि या ठिकाणी लगभग 14 ते 15 हजार मतदान या ठिकाणी आहेत। नागरिक 70-80 हजारची वस्ती या ठिकाणी आहे। माझ्यासोबत जे आहेत ते रुपेशजी घुले या ठिकाणी महामंडळाचे अध्यक्ष होते, त्यांना देखील या ठिकाणी कुठेतरी डावलले गेले आणि त्यांची देखील नाराजगी या ठिकाणी आता दिसून येते। रुपेशजी, काय सांगाल, नेमकं का डावललं गेलंय आणि काय तुमची नेमकी भूमिका असणार आहे? आज बीजेपी सर्वेवर तिकीट देतं असं सांगितलं जातं। बरेच जण असे येऊन भेटले होते की बा तुमचं एक चांगलं नाव तळागाळातला कार्यकर्ता म्हणून तुमचं तिथपर्यंत हे आहे म्हणून सांगितलं। आता ते खोटं बोलतात कसं पक्ष खोटं बोलतं हा तो नंतरचा प्रश्न। आज बरेच वर्ष काम करत असताना पक्षात जे निर्णय झाले किंवा मी इच्छुक असणं हे संविधानाने दिलेला प्रत्येकाचा अधिकार आहे, पण त्या विषयावरती काहीच आपल्याला हे मिळालं नाही, उत्तर फोन उचलले गेले नाही। जरी आजचं हे झालं फॉर्म देताना किंवा बाकीच्या गोष्टी करताना कोणीच त्याच्यात हे घेतलं नाही, म्हणजे मी कुठंतरी कमी पडलो असेल, माझी काहीतरी चूक झाली असेल, त्यामुळे हा त्यांचा निर्णय असेल ते असं गृहीत धरू आणि इथं थांबू असं ठरवलं आपण गोष्टी याच्यातून। ते नक्कीच आपण बघतो की भारतीय जनता पार्टी प्रत्येक वेळेस सांगत असते की सर्वे होईल आणि त्यातून आपलं नाव येईल, परंतु नेमका हा सर्वे कसा घेण्यात आला, काय घेण्यात आला, याचा नक्की रिपोर्ट काय अशी देखील मागणी आता या संपूर्ण कार्यकर्ते असतील भारतीय जनता पार्टीचे। हालांकी त्यांनी आता राजीनामा दिला असं ते म्हणतायत की नेमकी आता पुढची भूमिका, आता उद्या शेवटचा दिवस आहे आणि ग्रामस्थांची भूमिका आहे की तुम्ही या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करावा, तुमचा नेमका काय निर्णय असणार आहे? ग्रामस्थांची जी इच्छा असेल त्याला मी सामोरं जायला तयार आहे गोष्टीतून। काही निर्णय झालाय, काही बोलणं झालंय सध्या? नाही, आता आज तर फॉर्म आणलेला आहे आणि सकाळपर्यंत पाहू भरून जमा करणार आहोत गोष्ट। आता तुम्ही सांगितलं की मी कुठेतरी कमी पडला असेल म्हणून मला अर्ज या ठिकाणी दिला गेला नाही, परंतु या संदर्भात काही जे काही वरिष्ठ आहेत, आमदार असतील, खासदार असतील, पक्षाचं अनेक नेतृत्व असतील, त्यांच्याशी काही संपर्क झालात का? प्रत्येका संघ फोन करायचं हे केलं, आम्ही भेटून पण आलो। मुरली अण्णा मोहोळ असतील, वरती प्रदेशाला असेल, सर्वांना भेटून अहवाल पण दाखवला की बाबा किती वर्ष आम्ही काम करतो, आज काय काम करत नाही आपण। आणि नुसतं दिखाव्याचं काम करायला आपल्याला आवडत नाही की जे ज्याच्या गरजेचं काम आहे ते आपण करायला आवडतो, नाही तर बाकी जगात शोगिरी करायला मला आवडत नाही आणि आपल्याला बोलायपेक्षा काम करायला आवडतं। त्या पद्धतीत आपण आजपर्यंत काम केलंय की आज इथं बीजेपीचा पॅनल उभा करून तो सुद्धा निवडून आणला होता आम्ही। ज्यावेळेस काही वर्षापूर्वी आम्ही इथं राष्ट्रवादीचं तिकीट घेऊन आम्हाला निवडून आलं, पण आम्ही ज्यावेळेस प्रवेश केल्यानंतर इथं कार्यकर्ते कोण नव्हते, पण इथं जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, बीजेपीची आली होती। तर भारतीय जनता पार्टी ही संघाच्या अनुरूप चालते आणि संघाचं काम करणारे या ठिकाणी अनेक पदाधिकारी आहेत, ते देखील या ठिकाणी खरं तर नाराज दिसतात। काय सांगाल या सर्व प्रकरणाविषयी? मी संघ रचनेच्या माध्यमातून बरेच वर्ष काम केले आहे आणि मग नंतर मी पार्टीची विचारधारा संघाला थोडी निगडीत आहे, त्या हिशोबानं मी पार्टीच्या विचारधाराच्या माध्यमातून मी पार्टीचं काम करायला लागलो। पण जी रचना एक केंद्रबिंदूवरून चालते आहे त्या रचनेच्या आधारावर सध्या भारतीय जनता पार्टीची जी रचना लागते आहे, म्हणजे आता नुकतंच तुम्हाला मंडल अध्यक्ष हा केंद्रबिंदू असतो आणि यांच्या माध्यमातूनच समजा काही निर्णय घेतले जातात, त्यांना विचारलं जातं की इथे या प्रभागामध्ये 4 उमेदवार आहे, त्या 4 उमेदवारामध्ये तुम्ही सुद्धा इच्छुक असाल, पण हे इच्छुक आलेले आहेत आपले, तुमचं मत काय आहे? आता समजा हा नांदेडचा विषय सोडला असता तर बाकीचा विषय तर ते माहिती गेली असती की आपल्याला तिकडे कोणत्याही विचारामध्ये मंडल अध्यक्षाला कोणतीही विचारणा करण्यात नाही आली किंवा त्यांनी जर हे फोन केल्यानंतर सुद्धा त्यांना त्यांचा फोनचा रिप्लाय नाही, भेटले नाही। जाऊन आम्ही भेटायचे 3-3, 4-4 वेळा प्रयत्न केले, तेव्हा एखाद्या वेळेस भेटले, पण त्याच्यानंतरही त्यांनी ते काही स्पष्टता काही दिली नाही। जर यांना थांबवायचं असतं तर स्पष्ट बोललं असतं की बा ठीक आहे, तुम्ही थांबून जा, सर्वे होतो आहे, तुम्ही काम करा, तुम्ही कार्यक्रम घ्या, असं करा। या पद्धतीचा पूर्ण
सांगण्यात आला होता. पण मला एक सांगा, सर्वे रिपोर्टमध्ये आम्हाला बरेचसे लोक बोलत होते की रुपेशजींचं नाव आम्हाला जे फोन आले ते रुपेशजींचं नाव आम्ही सांगतोय. सर्वेमध्ये माझा पूर्ण विश्वास आहे की सर्वेमध्ये नंबर 1च्या रँकिंगमध्ये रुपेश गुलेच होते. मग जर असं नसेल तर खरोखर भारतीय जनता पार्टीने चिंतन करावं, पक्षश्रेष्ठींनी चिंतन करावं आणि याचा उजागर करायला पाहिजे की हा जो आहे हा सर्वे ज्या पद्धतीनं होता याचा पूर्णपणे कमीत कमी एक अहवाल तरी पाठवावा की कोण किती रँकिंग मध्ये कसा होता. सर्वेचा काही रेशो असेल की या इतक्या पर्सेंटेजमध्ये यांचा इतका रेशो आलाय. जसं आपण आता तुम्ही मीडिया हे सांगतात की आता किती उमेदवार निवडून येतील काय, तर त्या हिशोबानं जर तोही रेशो त्यांनी काढला असेल तर त्यांनी समोरासमोर दाखवावा. असं काहीही झालेलं नाही, कोणती विचारणा केलेली नाही. ही रचना आमच्या या पूर्ण परिवारामध्ये, संघ परिवारामध्ये किंवा आमच्या बाकीच्या ज्या संघटनामध्ये अशी रचना कधी लावली जात नाही आहे. ही आत्ताच नुकतीच माझ्या समोर जी आलेली आहे, माझा तर मन व्यथित आहे. मी आपला राजीनामा दिलेला आहे आणि माझी एक अत्यंत कडकडीची विनंती आहे पक्षश्रेष्ठींना, कारण की पक्ष आता समुद्रासारखा झालेला आहे तर त्यांना काही पर्वा नाही आहे. आज हेमेंद्र जोशी नाही तर बाकीचे खूप लोक त्यांच्या बाहेर आयात खूप येतात आहे. म्हणजे ज्यांनी कधी या विचारधारेला टीकाच्या शिवाय काहीच केलं नाही, इव्हन शिव्या दिल्या आहेत, त्या लोकांना यांनी काही त्यांचं रँकिंग न पाहता, त्यांचा सर्वे रिपोर्ट न पाहता ऑटोमॅटिक इतके लोकांचे आयात केले. जे निष्ठावंत आहेत त्यांचं काय झालं, त्यांचं काय होतो आहे, ही सगळी अवस्था मला पाहावीशी होत नाही आहे. म्हणून मी स्वतः सगळ्यात पहिले काल रात्रीच मी माझा राजीनामा केला. मी इथले जे प्रभारी आहेत विधानसभा समन्वयक बाळासाहेब नवले यांना पाठवलं, त्याच्यानंतर भीमराव तापकेरे साहेबांना पाठवलं, धीरजजी घाटे यांना तिघांना मी पाठवलेलं आहे. मग मंडल अध्यक्षाच्या नात्याने यांना मी रुपेशजींना मी पाठवलेलं आहे. रुपेशजी तरी थेट आक्षेप नेमका कोणावर आहे काय आहे? मी थेट आक्षेप रचनेवर आहे. आता ही रचना कोणाच्या हातात आहे ही पार्टीने सांगावं की कोणाच्या हातात आहे. शहर अध्यक्ष या रचनेमध्ये होऊ शकत नाही. या पूर्ण रचनेची जी आहे, पहिले आपला विधानसभा मतदारसंघ होता, विधानसभा मतदारसंघाचा जो अध्यक्ष होता आता विधानसभा मतदारसंघाचा अध्यक्षच नाही आहे. प्रत्येकाचं मंडल अध्यक्ष वेगवेगळे केलेले आहे. एका मंडलमध्ये किती 10 ते 12 गाव आहे. तर ज्या 10 ते 12 गावाचा एक प्रमुख, त्या प्रमुखाला तुम्ही म्हणजे काहीच अधिकार दिलेला नाही. ही गोष्ट जर आता विचारायची तर कोणाला, कोणी म्हणतो की आमदार साहेबांना विचारा, आमदार साहेब काहीच बोलत नाही. तर ही कुठे ना कुठेतरी पक्षामध्ये खूप मोठी काहीतरी अशी घटना घडते आहे की येणारा काळ पक्षाचा मला काही सुवर्ण काळ वाटत नाही आहे. तर तुम्हीच बोललात की येणारा काळ हा सुवर्ण काळ नसणार आहे, परंतु आता नांदेड सिटीला डावलल्यामुळे भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी कसा फटका बसू शकतो? नांदेड सिटीमध्ये बरेचसे आता आमचे मतदार जे आहेत, हे बघा, नांदेड सिटीचा मतदार भाजपसाठी तयार करण्यामध्ये मी असो, रुपेशजींनी पूर्णपणे ताकदीनं दिवस रात्र काम करून, सुजितजी कारले आहे, विशालजी कदम आहे, तेजस हुलावडे आहे, असे मोजके असे कार्यकर्ते जे आम्ही सगळं फिरून नांदेड सिटीला ज्या विधानसभा असो लोकसभा असो प्रत्येक वेळेस आम्ही मतदार वाढवले आहे. आज या मतदार इतके जे वाढले गेले आहेत त्याच्यावर डोळा ठेवून या लोकांनी नांदेडला या पद्धतीने या प्रभागामध्ये केलं. त्याच्यामध्ये त्यांनी नांदेडला डावललं, कारण की त्यांना माहित होतं की हे फक्त कमळ चिन्ह भेटला की हे बिलकुल देणार मत. ही जी आहे ही मतदारांनी आपली भावना बोलून दाखवली आहे की नांदेडचा जर उमेदवार नसेल तर आम्ही कोणत्याही पद्धतीनं आता या कमळ चिन्हावर मतदान करणार नाही. रुपेशजींना कॉल जातात आहे, SMS जातात आहे, व्हॉट्सअपवर पूर्ण मेसेजेस जातात आहे की तुम्ही आता माघार घ्यायची नाही, आम्ही कमळ सोडून आम्ही तुमच्या नावाचा कोणताही चिन्ह असो आम्ही तुम्हाला मतदान करणार. तर भारतामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून ज्या पक्षाची आता ओळख निर्माण झाली असा भारतीय जनता पार्टी आणि त्या पार्टीसाठी काम करणारे निष्ठावंत कार्यकर्ते असतील, संघाचे पदाधिकारी असतील, खरं तर या ठिकाणी नाराज दिसत आहेत आणि ही जी भूमिका आहे त्यांची ठाम आहे. आत्ताच रुपेशजींनी सांगितलं की
कमळ आता या ठिकाणी दिसणार नाही आणि त्यांनी आता पुढचा जो निर्णय आहे, खरं तर उद्याचा शेवटचा दिवस फॉर्म भरण्याचा आहे आणि नक्कीच ते अपक्ष असतील किंवा दुसऱ्या पक्षातून जो काही फॉर्म भरेल ते नक्कीच त्याचं जे काही चित्र आहे ते उद्या स्पष्ट होईल. मी सुमित आंबेकर, मीडिया वन न्यूजसाठी पुणे.